मनसेने केले कोल्हापुरातील शोरूम बंद. इलेक्ट्रिक स्कूटरमधले नावाजलेले नाव असलेले ओला कंपनीबद्दल ग्राहकांमध्ये गेल्या काही दिवसापासून असंतोष निर्माण झाला आहे. विक्रीनंतर मिळणाऱ्या सेवा आणि त्याला होणारा अवधी यात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांना त्यांच्या स्कूटर वेळेवर मिळू शकत नाहीत. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली आहे. त्याचेच पर्यावसन म्हणून मनसेने गेल्या काही दिवसापासून ओला कंपनीच्या असणाऱ्या जिल्ह्यातील शोरूम बंद करण्याचा धडाका लावला आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी शुक्ला यांच्याशी संवाद साधला असता येत्या 2-4 दिवसात कोल्हापुरात येऊन ग्राहकांना होणाऱ्या अडचणीबद्दल सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार केला. पण ओला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी काही कारणास्तव कोल्हापुरात येऊ शकले नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे येण्याचे टाळले आहे. हेच कारण म्हणून आज मनसेने उद्यमनगरातील ओलाचे सर्व्हिस सेंटर बंद पडले. जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ कोल्हापुरात येत नाहीत तोपर्यंत शोरूम सुरू होणार नसल्याचे सांगितले. जर याबाबत काही निर्णय झाला नाही तर मनसेच्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनसेचे राजू जाधव आणि त्यांचे सहकारी असंतुष्ट ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मी गेले 1.5 वर्ष झालं गाडी घेतली आहे. गाडीची बॅटरी बाद झाली आहे आणि काही फोन केले काय केले तर इथं काय फोन उचलीत नाहीत. आलं माझ्या 5-7 हजार झाल्या. मला जायला याला 120 रुपये खर्च येते. 2 महिने गाडी 2-3 महिने गाडी ठेवून माझ्या गाडीचा हप्ता मी भरायला लागलो आहे. आणि ह्यांनी मग आम्हाला म्हणजे काय म्हणून आम्ही करायचं. आणि इथे लोकांची काय प्रवृत्ती आहे, दुसऱ्याच्या घरात शिवाजी उठ जावं, आमच्या घरात नाही, ही लोकांची प्रवृत्ती आहे. आणि मनसेनं जे आंदोलन केले ते फार चांगलं आंदोलन केलं आहे. मी ते आंदोलन बघून आज मी इथं आलेलो आहे. आता हे RTO ऑफिसनं याची नोंद घेऊन त्यांचं रजिस्ट्रेशन बंद करून हे ऑफिस बंद पाडावं. आमच्या गाड्या राहिल्या तर चालतील. ओके. मीटिंग चालू झाल्यावर करा आणि मीडियाला समोर बोलून घेऊन प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर काम करायचं. जनतेला बशीला तर हे सोबत परवाना करून लावा दे. गाडी काढावी करून लावलं जाऊ. जय हो.